आपल्याला रोज एक नवीन विषयामध्ये समस्या मांडण्यासाठी या विद्यानगर गल्ली नंबर 3A यामध्ये बोलवलं आहे. यांचं नाव आहे काय? रतन उर्फ सुमन मारुती जाधव. मावशी, तुम्ही सकाळी मला फोन केला. अक्षरशः तुम्ही तुमचं ट्युनिंग रडण्याच्या भाषेत होतं. हो तुम्ही एवढं इमोशनल होऊन मला बोललात. बरोबर तुम्हाला खूप त्रास होतोय असं समजलं, म्हणून मी पण तुमच्याकडे तातडीनं आलोय. बरोबर तुमची समस्या सांगा. माझी समस्या म्हणजे झालं इथे 2 वर्ष झालं बांधकाम चालू आहे इथं अपार्टमेंटचे. आणि या बांधकामाचे संपूर्ण मटेरियल वाळू सिमेंट खडी या गटरीमध्ये सगळ्या गटरीमध्ये पडलेलं आहे. आणि त्यामुळे गटरी थांबलेले. गटरी पाणी पुढे जातच नाहीये. अच्छा, तुमच्या इथं तर दिसतंय की सगळ्या गटरी तुमच्या रोडच्या लेवलला आलेल्या आलेले आहेत. आज चालले पाणी आमचं. त्यामुळे तुम्हाला डासाचं वगैरे सगळं अहो त्रास चालू झाले. सेप्टिक किडे झाले त्याच्यामध्ये. सेप्टिक किडे पण झालेले. पाण्यात किडे. खूपच वाईट परिस्थिती आहे. आणि या ठिकाणी या पद्धतीनं हे 2-3 अपार्टमेंट 2 वळीनं 3 अपार्टमेंटचं काम चालू आहे. तर या तिन्ही अपार्टमेंटचं जे काय राडा रोड आहे तो ह्याच्यामध्ये पडलेला आहे. तर मी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला विनंती करतो, या भागामध्ये जे काम करणारे सॅनिटरी इन्स्पेक्टर आहेत त्यांना माझी हात जोडून विनंती आहे की या मावशी आहेत या एकटे आहेत. काम करावं त्यांनी. ताबडतोब. मी एकटी आहे. माझं वय ज्येष्ठ नागरिक आहे. माझं वय जवळजवळ 75 वर्ष आहे. आणि एवढा प्रॉब्लेम आहे की त्यामुळे मी आधार आहे. सध्या झोपून आहे. आता औषध पाणी मला चालू आहे. तर या मावशीची पण कळकळीची विनंती तुम्ही ऐकलेली आहे. मी पण तुम्हाला हात जोडून विनंती करतोय की या मावशींचं उद्याच्या उद्या माझा व्हिडिओ पाहिल्यानंतर ह्या गटरी साफ करा आणि या तिन्ही अपार्टमेंटच्या मालकांना नोटीस लावा. जर का त्यांनी परत गटर बंद केली तर त्याचा खर्च त्या घरपट्टीमध्ये ऍड करा, अशी मी तुम्हाला विनंती करतोय. धन्यवाद.